नमस्कार सर्वांना. तर बघा, पौष महिना हा आता ऑलमोस्ट सुरू झालेला आहे आणि पौष महिन्यामध्ये आपण बरीच व्रतं करत असतो. तर पहिलं व्रत जे पौष महिन्यात केलं जातं ते म्हणजे पौष सूर्यनारायणाचं व्रत. तर आपण हे व्रत कसं करायचं, कधी करायचं, उपवास कसा करायचा, कोणी हे व्रत करावे, पूजा कशी करावी, मांडणी काय आहे, उद्यापन कसं करावं आणि हे व्रत का करावं, ह्याची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, खास करून पौष महिन्यामध्ये हे रविवारचे सूर्यनारायणाचे व्रत किंवा पूजा किंवा उपवास हे केले जाते. म्हणजेच सूर्यदेवतांची पूजा अर्चा ही केली जाते. हे व्रत सूर्यदेवतांना समर्पित आहे. हे व्रत चांगलं आरोग्यासाठी, आपले आरोग्य निरोगी राहावे, प्लस ज्यांच्या कुंडलीत सूर्य खराब आहे किंवा जे लोक सतत आजारी पडत असतात, कायम त्यांच्या तब्येतीची किरकिर असते किंवा प्रॉब्लेम्स असतात, किंवा ज्यांची तब्येत कधीच सुधारत नाही किंवा कायम प्रॉब्लेम्स असतात, त्यांनी हे व्रत नक्की करावे. आता बघा, पूजा खूप मोठी नाही आहे, अगदी साधी सोपी पूजा आहे. पहिली म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला ही पूजा करायची असते. आता बघा, जनरली काय होतं की आपल्याला भरपूर कामं असतात, तर तुम्ही सूर्य उगवल्यानंतर सुद्धा ही पूजा केली तरी चालते. पहिला नियम म्हणजे तुम्हाला पहिली सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर तुम्हाला उठायचं आहे आणि तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. आता अर्घ्य देताना तांब्याच्या कलशामध्ये पाणी, हळद, कुंकू, पांढरे तीळ, फूल किंवा फुलांच्या पाकळ्या असं घालून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. जमलं तर सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा तुम्ही अर्घ्य देऊ शकता, किंवा जर अगदीच तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा जमलं नाही तर 9 वाजेपर्यंत तुम्ही अर्घ्य द्या. तुम्ही ओम सूर्याय नमः किंवा ओम गृणी सूर्याय नमः असं सुद्धा म्हणून तुम्ही अर्घ्य देऊ शकता. आता बघा, पहिली म्हणजे ही पूजा जर तुमचं अंगण असेल तर तुम्ही अंगणात करू शकता. तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही गॅलरीमध्ये करू शकता, किंवा तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही साईडला ही पूजा मांडणी तुम्ही पूर्व दिशेला तुम्ही करू शकता. आता पहिली म्हणजे तुम्हाला जिथं तुम्ही पूजा मांडणार आहे तिथं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. एक लाल वस्त्र तुम्हाला घालायचं आहे, किंवा तुम्ही नुसती जरी सूर्याची प्रतिमा नुसती पाटावर काढली तरीही चालेल. अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही पूजा संपन्न करायची आहे. त्यामुळे पहिली दिवा लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पांची इथं मी स्थापना करून घेतलेली आहे. अभिषेक घातलाय ओम गणपते नमः म्हणून, आणि इथं गणपती बाप्पांची पूजा करून मी स्थापना करून घेतली आहे. आता बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्याकडं जर फोटो किंवा प्रतिमा असेल तर त्या प्रतिमेची तुम्ही पूजा करू शकता. जर नसेल तर तुम्हाला सूर्य देवतांची प्रतिमा आपल्याला रांगोळीने काढून घ्यायची आहे. तर तुम्ही जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही सूर्यदेवतांची प्रतिमा रांगोळीने काढून घ्या. तर इथं तुम्ही बघत आहात की मी सूर्यदेवतांची प्रतिमा रांगोळीने काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या साईडला गोपद्म किंवा गाईची पावलं तुम्हाला काढायची आहेत. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे, आणि तुमच्या उजव्या साईडला तुम्हाला राणूबाई ह्या काढायच्या आहेत. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता. त्याच्यानंतर जर नसेल तर तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवा. इथं तुम्ही सूर्यदेवतांना फळाचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता. छान जे काही तुम्हाला तुमच्याकडे जे अवेलेबल फ्रूट असेल ते दाखवू शकता, किंवा तुम्हाला जसं संक्रांतीला आपण वौसा ठेवतो किंवा भरतो तर ते सुद्धा तुम्ही इथं ठेवू शकता. म्हणजे काय, तर बघा, गाजर, बोरं, शेंगा, वाटाणे हे तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर बरीच लोक वांग पण ठेवतात, आणि त्याचबरोबर तुम्हाला मुगाची डाळ आणि पांढरे तांदूळ असं सुद्धा या पूजेमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. आता नैवेद्यासाठी हे जे तुम्ही सगळं ठेवलेलं आहात ते तुम्ही संध्याकाळी सूर्योदयाच्या अगोदर तुम्हाला
तुम्हाला नैवेद्य बनवून दाखवून तुम्हाला तुमचा उपवास हा सूर्योदयाच्या अगोदर सोडायचा आहे. पण ते करताना तुम्हाला खिचडी बनवायची आहे. हा नैवेद्य संध्याकाळी दाखवून तुम्ही हा उपवास तुम्ही सोडू शकता. त्या अगोदर तुम्हाला मी इथं सूर्यस्तुती दिलेली आहे, ती तुम्ही जर वाचू शकला तर ती वाचू शकता. सूर्यमंडल स्तोत्र हे ऑप्शनल आहे, पण सूर्यस्तुती आणि त्याच्यानंतर तुम्हाला राणूबाईची जी कहाणी आहे ती खूप महत्त्वाची आहे. ती तुम्हाला इवन यूट्यूबवरती सुद्धा मिळून जाईल. माझ्याकडं हे आता मासाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आदित्य राणूबाई ह्याची कहाणी आहे. तर ती कहाणी थोडी मोठी आहे, 3 पेजेस आहेत त्याचे, पण ती वाचल्याशिवाय तुम्ही उपवास सोडायचा नाही. त्यामुळे ती वाचून घ्या. गायत्री मंत्र तुम्ही म्हणा 11 खेपा. 12 सूर्यांची जी नावं आहेत ती तुम्ही घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही खिचडीचा नैवेद्य दाखवून तुम्ही हा उपवास सोडू शकता. आता ही पूजा मांडणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी काढायची आहे. फळं तुम्ही घरात वापरू शकता, तुम्ही स्वतः खाऊ शकता, तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घालू शकता. आणि एक प्रश्न येतो, तो उपवास सोडल्यानंतर तुम्ही बाकीचं जेवण जेवायचं नाही आहे, तुम्ही फलाहार घेऊ शकता. पण तुम्ही एकदा खिचडी खाल्ली किंवा दुपारी जर उपवास सोडला लवकर सूर्योदयाच्या अगोदर, तर नंतर परत तुम्ही फक्त जे काय फराळाचे पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकता. ह्या दिवशी बरीच लोक मिठाचं सुद्धा सेवन करत नाहीत, ते तुमच्यावरती अवलंबून आहे. आता ह्याचं उद्यापन कसं करायचं, तर आता उद्यापन आपल्याला पौष महिन्यातल्या शेवटच्या रविवारी करायचं आहे. हे व्रत रविवारी सूर्यनारायणाला समर्पित असल्याने रविवारीच ह्याचं उद्यापन करायचं आहे. तुम्ही काही नाही तर एखादी सवाष्ण तुम्ही बोलवू शकता आणि तिची ओटी भरून या व्रताचं उद्यापन करू शकता. असं नाही की त्यांना जेवायलाच बोलवायला पाहिजे. तुम्ही संध्याकाळी त्यांना बोलून दूध साखर जरी दिलं किंवा नुसतं दूध जरी दिलं केशर घालून आणि साखर घालून आणि त्यांची ओटी जरी भरली तरी ह्याचं उद्यापन मानलं जातं असं केल्याने सुद्धा. त्यामुळे अगदी सोपं आणि साधं हे सूर्यनारायणाचं व्रत आहे. ज्या कोणाला सूर्याची प्रतिमा काढायला जमणार नाही, पूजा मांडणी करायला जमणार नाही, त्यांनी मनोमन सूर्यदेवतांची पूजा करावी, अर्घ्य द्यावं सकाळी उठून, गायत्री मंत्राचा जाप करावा, 12 सूर्यांची नावं घ्यावी आणि कहाणी वाचली आणि उपवास केला तर तुम्हाला सूर्यदेव भरभरून आशीर्वाद देतील. तर अशी ही साधी आणि सोपी पूजा आहे. तर या रविवारपासून ज्यांना कोणाला सूर्यनारायणाचं हे जे रविवारचं व्रत आहे ते या रविवारपासून तुम्ही चालू करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.